Hello, dear students. Welcome to my online lecture 11th Science. Myself, Desle Arbi from SPH College Nampur. Subject Mathematics and Statistics, in which Chapter 3rd, Trigonometry 2nd, Lecture 2nd. Next formula, tan A plus B. Tan A plus B. tan A plus B चा आपल्याला फॉर्म्युला फाइंड करायचे. आपल्याला माहिती आहे tan थीटा आपण लिहिताना tan थीटा लिहिताना आपण काय लिहितो sin थीटा अपॉन cos थीटा. म्हणजे tan A plus B लिहिताना आपल्याला sin A plus B divides cos A plus B. sin A plus B चा फॉर्म्युला sin A cos B plus cos A sin B. sin A plus B चा फॉर्म्युला लिहितोय मी sin A cos B plus cos A sin B divides cos A plus B चा फॉर्म्युला आहे cos A cos B minus sin A sin B. या ठिकाणी मी न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos A cos B. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करते cos A cos B ने. sin A cos B plus cos A sin B divides cos A cos B divides cos A cos B minus sin A sin B divides काय करतो इथे cos A cos B. या ठिकाणी आपण cos A cos B सेपरेट करून घेऊ. सेपरेट डिव्हायडेशन करतोय sin A cos B divides cos A cos B plus या ठिकाणी cos A sin B cos A sin B divides cos A cos divides cos A cos B इथे सेपरेट डिव्हायडेशन करते cos A cos B divides cos A cos B minus sin A sin B divides cos A cos B. इथे हा cos B कॅन्सल होतोय. या ठिकाणी हा cos A कॅन्सल होतोय. इथे cos A cos B कॅन्सल होते. या ठिकाणी कॅन्सल होते. sin A अपॉन cos A काय लिहिते आपल्याला tan A प्लस sin B अपॉन cos B tan B डिवाइड्स इथं कॅन्सल झाले. इथे शिल्लक होते 1 मायनस sin A cos A याला असं ब्रॅकेट येतोय आणि sin B cos B याला ब्रॅकेट येतोय sin A cos A काय tan A आणि sin B अपॉन cos B काय येते tan B. therefore tan A plus B is equal to आपल्याला रूट काय मिळते फॉर्म्युला असा मिळतोय tan A plus tan B divides 1 minus tan A tan B. आपल्याला असं एक फॉर्म्युला तयार होतोय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सिमिलरली आपल्याला tan A minus B याचा फॉर्म्युला असा लिहिता येईल tan A minus tan B divides 1 minus येथे काय लिहायचे प्लस tan A tan आपल्याला फॉर्म्युला तयार करायचे.
या ठिकाणी फॉर्म्युले जे ते लक्षात ठेवताना असे लक्षात ठेवायचे, साइन ए प्लस बी, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन कॉस कॉस साइन, इथे साइन कॉस कॉस साइन, म्हणजे इथे साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, इथे प्लस सुद्धा काय लक्षात ठेवायचे प्लस. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बीचा साइन ए मायनस बी हा फॉर्म्युला पण तसंच लिहिता येईल, साइन कॉस कॉस साइन, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, इथे मायनस आहे तिथे पण काय लक्षात ठेवायचे मायनस. नेक्स्ट फॉर्म्युला आपण हा पाहिले, कॉस ए प्लस बी, कॉसचे फॉर्म्युला लक्षात ठेवताना कॉस कॉस साइन साइन, कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी, इथे प्लस असेल इकडे काय लक्षात ठेवायचे मायनस. नेक्स्ट फॉर्म्युला हा प्रूव्ह केला आपण, कॉस ए मायनस बी, कॉसच्या फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं मी कॉस कॉस साइन साइन, कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी, इथे मायनस तिथे काय लक्षात ठेवायचे प्लस लक्षात ठेवायचे. नेक्स्ट फॉर्म्युला आपण असा प्रूव्ह केलाय, टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस बी हा फॉर्म्युला जो आहे इथे न्यूमरेटरला आपल्याला टॅन ए, इथे प्लस आहे तिथे प्लस द्यायचे, टॅन बी डिवाइड्स 1, इथे प्लस आल्यामुळे इथे विरुद्ध द्यायचे मायनस टॅन ए टॅन बी. नेक्स्ट फॉर्म्युला टॅन ए मायनस बी, त्याला लिहिताना टॅन ए, इथे मायनस आहे तिथे वरती पण न्यूमरेटरला मायनस लिहायचं, टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड्स इथे 1, इथे मायनस आहे तिकडे काय लिहायचे प्लस टॅन ए टॅन बी. या पद्धतीने फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 15 डिग्री, टेलर रेशोज ऑफ कंपाऊंड अँगल, या फॉर्म्युल्यांचा आपल्याला इथे यूज कसा करायचा ते पाहू आपण. इथे कॉस 15 डिग्री, 15 डिग्री लिहिताना आपल्याला 45 मायनस 30 किंवा 15 डिग्री लिहिताना आपल्याला 60 डिग्री मायनस 45 या पद्धतीने दोन टाईपने लिहिता येईल. कॉस 15 डिग्री इज इक्वल टू कॉस 45 मायनस 30. इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, कॉस ए मायनस बी, युजिंग कॉस ए मायनस बी. फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस तर प्लस सांगितलं, प्लस साइन ए साइन बी. इथे रिप्लेसमेंट काय करायचं आपल्याला, ए इक्वल टू 45 डिग्री, बी इक्वल टू 30 डिग्री, कॉस ए इक्वल टू 45 डिग्री, कॉस बी इक्वल टू 30 डिग्री, प्लस साइन ए इक्वल टू 45 डिग्री प्लस इंटू साइन बी इक्वल टू 30 डिग्री. कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2, कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 प्लस साइन 45 1/√2 and sin 30 1/2. या ठिकाणी 1 into √3 divides 2 into √2 2√2 plus 1 into 1 divides 2 into √2 2√2. या ठिकाणी LCM जो आहे 2√2, इथे आपण न्यूमरेटरचे दोघांचे ॲडिशन करतोय, √3 प्लस 1. कॉस 15 डिग्री याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, √3 प्लस 1 डिवाइडेड बाय 2√2. किंवा याला आपल्याला और
याला आपल्याला कॉस 15 डिग्रीला कॉस 15 डिग्री याला लिहिताना तुम्ही असे लिहिले चालेल कॉस 60 मायनस 45 डिग्री. इथे पण कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला युजिंग कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी काय सांगितलं कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. रिप्लेसमेंट ए इक्वल टू 60 डिग्री अँड बी इक्वल टू काय 45 डिग्री. या फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यू टाकतोय कॉस 60 डिग्री कॉस बी इक्वल टू 45 डिग्री प्लस साइन ए इक्वल टू 60 डिग्री साइन बी इक्वल टू 45 डिग्री. कॉस 60 ची व्हॅल्यू काय 1/2 कॉस 45 1/√2 प्लस साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 साइन 45 1/√2. 1 into 1 divides 2√2 plus √3 into 1 √3 divides 2 into √2 काय ते 2√2. इथे एलसीएम येतोय 2√2 एल्स आपले न्यूमरेटरला 1 plus √3 लिहा किंवा √3 plus 1 लिहा. म्हणजे आपल्याला इथे तुम्ही कॉस 15 डिग्रीला 60 मायनस 45 लिहा किंवा 45 मायनस 30 लिहिलं चालेल. Next example, show that cos 5/4 plus x plus cos 5/4 minus x is equal to √2 cos x. Left hand side, cos 5/4 plus x plus cos 5/4 minus x. या ठिकाणी आपल्याला cos 5/4 plus x याच्यासाठी आपल्याला cos a plus b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. सेकंड cos 5/4 minus x याच्यासाठी आपल्याला cos a minus b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. युजिंग या ठिकाणी आपण हे दोन फॉर्म्युला लिहितोय cos a plus b cos a cos b minus sin a sin b. cos a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b. या फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. इज इक्वल टू cos a plus b चा फॉर्म्युला a इक्वल टू π/4 आणि b इक्वल टू x टाकतोय. cos π/4 cos x minus sin π/4 sin x प्लस cos 5/4 minus x साठी आपण cos a minus b चा फॉर्म्युला टाकतोय. पुन्हा इथे रिप्लेसमेंट a इक्वल टू π/4 आणि b इक्वल टू काय x. cos π/4 cos x प्लस sin π/4 sin x. ब्रॅकेट काढून घेतो इथे cos π/4 cos x minus sin π/4 sin x plus cos π/4 cos x plus sin π/4 sin x. या ठिकाणी हा मायनस sin π/4 sin x इथला हा प्लस sin π/4 sin x कॅन्सल होते. cos π/4 cos 45 ची व्हॅल्यू काय 1/√2 cos x प्लस cos 5 ची व्हॅल्यू पुन्हा इथे 1/√2 cos x होतो. या ठिकाणी आपण 1/√2 कॉमन घेतोय. 1/√2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये cos x प्लस cos x 1/√2 cos x प्लस cos x किती होत आहे 2 टाइम्स cos x डिवाइड्स √2. या 2 ला लिहिताना आपल्याला √2 into √2 लिहिता येईल. इथे √2 cos x
डिवाइड्स रूट ऑफ 2. इथला हा रूट ऑफ 2 कॅन्सल होतोय. इज इक्वल टू रूट ऑफ 2 कॉस एक्स इज इक्वल टू 90%. या पद्धतीने आपल्याला cos 5/4 प्लस एक्स प्लस cos 5/4 मायनस एक्स इज इक्वल टू काय दाखवलं आपण रूट ऑफ 2 cos एक्स.